नसीर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आले गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त, एकदम जबरदस्त, फक्त 39,500 पासून पुढे. कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या, नवीन ई बाईक घ्या. एक्सचेंज ऑफर, बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर. कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन. आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे, शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज, शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ, शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत मारुती बंडगर, वय वर्ष 14, राहणार स्टेट बँक कॉलनी अभयनगर याच्या निर्गुण खून प्रकरणी पोलिसांनी 5 सराईत गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केला आहे. 5 जणांवर खुनाचा प्रयत्न यांसह गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुख्य सूत्रधार निलेश विठोबा गडदे, किरण शंकर लोखंडे, दोघे राहणार वाघमोडेनगर कुपवाड, विशाल बिरदेव चौगुले, नानासू उर्फ सागर माणिक चौगुले, दोघे राहणार अग्रन धुळगाव तालुका कवठे महांकाळ, आणि अतुल दादासो उर्फ पोपट वायदंडे, राहणार खंडेराजुरी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी संदीप बाळू बंडगर, वय वर्ष 33 यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. दरम्यान अतुल वायदंडे याला मिरज ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी अटक करून संजयनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याला शनिवारी न्यायालयापुढे हजर केले असता त्याला दिनांक 16 जून पर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यातील रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामावरून 2 गटात काही दिवसांपासून वाद सुरू आहे. या कामाचा ठेका सध्या लक्ष्मण पांडुरंग खरात यांच्याकडे आहे. खरात यांनी हे काम सोडावे म्हणून संशयित निलेश विठोबा गडदे यांनी दबाव आणला होता. बुधवारी सायंकाळी 7च्या सुमारास गडदे हा 2 साथीदारांसह खरात यांच्या घरात जाऊन पत्नी रंजना खरात यांना धमकावले. पतीला रेल्वे स्टेशनवरील मालधक्क्याचे काम सोडण्यास सांग, अन्यथा 10 लाख रुपये द्यावेत, नाहीतर खरात यांना ठार मारू अशी धमकी दिली. खरात यांच्या घरात घुसून धमकावल्याची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर हे जत येथे गेले. गडदे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी हमाल मोठ्या संख्येने गोळा झाले होते. बाळासाहेब बंडगर यांच्यामुळे हा प्रकार घडल्याच्या रागातून तो सायंकाळी 3 साथीदारांना घेऊन जीपमधून संजयनगर जवळील अभयनगर येथील एसटी कॉलनी परिसरात बंडगर यांचे घर शोधत आला. गडदे याला पाहून बाळासाहेब बंडगर यांचे भाऊ बंगल्याच्या मागील बाजूला पळाले. त्यावेळी बंगल्याच्या पोर्चमध्ये बाळासाहेब यांचा मुलगा, बाजार समितीचे संचालक मारुती बंडगर यांचा मुलगा वेदांत हा मोबाईल बघत होता. गडदे याने वेदांतवर पिस्तूल रोखून त्याच्या उजव्या डोळ्यात गोळी झाडली. घडलेल्या खुनाच्या घटनेनं सांगलीत खळबळ उडाली. दरम्यान निलेश गडदे याचा साथीदार अतुल वायदंडे याचा सहभाग असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार मिरज ग्रामीण पोलिसांनी वायदंडे याला ताब्यात घेतले. त्यानंतर संजयनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.